शिवाजीनगर बस स्थानक पुणे, दिनांक 22 डिसेंबर 2023. लॉंग वीकेंडमुळे प्रत्येकालाच कुठे ना कुठे तरी जायचं होतं. MSRTCची एक पण बस 12 नंतर अवेलेबल नव्हती आणि मग ट्रॅव्हल्स बघायला आलो तर 700 रुपये लावले. फेस्टिवल सीझन म्हणतात, एक्स्ट्रा गाड्या आणि 700 रुपये देऊन गाडी बघा. 700 रुपये या गाडीचे देतो आम्ही. स्कूल बस लुटालूट. तर आतापर्यंतची जर्नी समराईज करायची झाली तर पुण्यावरून आम्ही 1च्या आसपास निघालो आणि जो काय बसचा स्कॅम झाला त्याचं तर मी व्हिडिओ अटॅच केलेच. आणि त्यानंतर आम्ही 5च्या आसपास नाशिकमध्ये आलो. तिथून सिटी बसने त्र्यंबकेश्वरला आलो आणि त्र्यंबकेश्वरमधून आता मंदिरात आणि मंदिरातून पुढे ब्रह्मगिरी परत. तर स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला आणि माझ्या पाठीमागं मंदिर आहे आणि या साईडला ब्रह्मगिरी पर्वत. तर पहिल्यांदा आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शन घेऊन ब्रह्मगिरी पर्वत. कसलं कन्फ्युजन आहे? उलटा वडा आणि उलटा वडापाव. इथं चहा प्यायला जाऊ. कुठली ट्रेन ट्रिप? केरळला. चला असंच जाऊया, सुट्ट्या आहेत आपल्याला क्रिसमस पर्यंत. हे मंदिराचं उत्तर महाद्वार आहे. त्याच्या आतमध्ये मंदिर आहे आणि तिकडनं पण एंट्रन्स आहे, इकडनं पण एंट्रन्स आहे. आणि जर लाईव्ह बघायचे तर इथे स्क्रीन पण लावले आहेत. 2-3 स्क्रीन आहे तिकडं. तर जे आतमध्ये जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी येतं. आणि इकडं पण शाळेचे सहली आलेले आहेत. श्रेयस लाव घे, आताच पुसून आलाय. लाव ना, लाव. काय नाही तिला पेरू 20 रुपये पाव. एक पेरू काय झालं? 20 रुपये द्या. कोणता पाहिजे? अच्छा, पाव मध्ये एकच बसतोय का? कच्चाच पाहिजे आपल्याला. हा, हे समोर याच्या पाठीमागं आहे कुशावर्त कुंड. म्हणजे फेमस आणि त्याला महत्त्व पण आहे. जर तुम्ही आला तर गंगा गोदावरी मंदिर त्याच्या बाजूलाच ते कुंड आहे. तर पाठीमागं सगळे मंदिरं वगैरे सोडून म्हणजे अजून बघितलेलं नाहीत. आम्ही डायरेक्टली चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वताकडे. आणि इथं माणसांची गर्दी जास्त आहे कारण का हे ज्योतिर्लिंगामध्ये येतं आणि म्हणजे अतिशय जागृत देवस्थान म्हटलं तरी चालतंय. बऱ्यापैकी लोकांना माहितीच आहे. इथून खरं ब्रह्मगिरीला जायला पायऱ्या सुरू होतात आणि इकडनं वर चालत यावं लागतं. इथं स्पष्टपणे लिहिलं आहे की ब्रह्मगिरी पर्वतावर वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. तर दुपारी 4 ते संध्याकाळी 6 पर्यंत वर जाऊ नका. म्हणजे ते वन विभागाने लावलं आहे. तर त्याचं पालन हे आपल्याकडून झालंच पाहिजे. आणि व्ह्यू एक नंबर आहे. एवढं मग काठीची गरज लागते वरती जायला. अच्छा, एवढी माकडे. तर मी सांगत होतो ही जी डोंगर रांग आहे
त्र्यंबकेश्वराची पूर्ण आहे. आणि जे तुम्हाला नाशिक भागातच असंख्य असे किल्ले आणि ही जी डोंगर रांग आहे ही परत दुसरीकडे बघायला नाही मिळत. असं यार फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे भागात. मी नाशिकलाच पहिल्यांदा आलो आहे. तर एक अपडेट की वर येताना 30 रुपये पर पर्सन वन विभागाची फी पण द्यावी लागते. तर कॅश जवळ ठेवा. आणि पायऱ्या चढताना आताच माणसं धापाडा करायला लागलेत. किती स्टीप पायऱ्या आहेत. कोण बनवतं अशा पायऱ्या. जर पायऱ्या नसत्या नॉर्मल पायवाट असे तरी चढता येतं. पायऱ्यांमुळं जास्त थकायला होतं माणसांना. इथे जायचंय वरती. इथून खाली पूर्ण सगळ्या पायऱ्या आहेत. एक नंबर व्ह्यू. पण एवढी माकडं आहेत ना हातात दिसेल ते ओढत आहेत. खिशात पण हात घालायचा त्यांचा प्रयत्न असतोय. तर अशा पायऱ्या आहेत. महादेव. इकडं पाठीमागं पण परत माकडं आहेत. पहिला दरवाजा आहे तिथून आत आणि परत पायऱ्या. खतरनाक पायऱ्या आहेत. जो चढायचा भाग होता तो पूर्ण झालेला आहे. आणि इथून वर अजून आता फक्त पायऱ्या वगैरे संपल्यात. नॉर्मल आपली डोंगर चढाई आहे. इथपर्यंत जायचं आहे. मंदिर वगैरे आहे वाटतं इकडं. टाकाऊपासून टिकाऊ. कचऱ्यापासून म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्यांपासून भिंत बनवली यांनी. म्हणजे ताटी. ब्रह्मगिरीकडे जाण्याचा रस्ता. तर आम्ही इसवी सन 1857 मध्ये वरती आलो आणि तेव्हापासून इथं फोटो सेशन चाललंय. ते बघा. इट्स ओके. हॅलो. एव्हरीबडी इज बिझी. फोटोग्राफर वन सगळ्यांपासून लांब अलिप्त राहिलेले आहेत. हे टुरिस्ट गाईड, लोकल गाईड. दिस इज असिस्टंट. दीज आर असिस्टंट मॉडेल. इथून निघालोय आणि मेन रोड इथं आहे. आणि आपली प्रथा न मोडता चुकीच्या रस्त्याने जाणं किंवा मधल्या रस्त्याने जाणं ही आपली प्रथा आहे. त्यामुळं मी इकडनं चाललेलो आहे. आम्ही दोघं. तर चला. डेविल्स. चलिए चलिए. कुठे कुठे मधुमाशे ये खाली. वर ये खाली खाली खाली. फायनली वरती आलोय आम्ही. या साईडला एक व्ह्यू पॉइंट आहे आणि जे मंदिर आहे ते माझ्या मागच्या साईडला आहे. आणि इकडं बघाल तर एक असा बोर्ड आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. वाचू शकताय. या साईडला मंदिर आहे आणि पूर्ण पर्वतरांग. ऑसम. फर्स्ट टाइम मी परत सांगतोय नाशिकचा भाग. आणि हे खूप अट्रॅक्टिव्ह आहे. उद्याचा प्लॅनिंग चालू आहे. आणि इकडं गंगा मंदिराकडे आलोय आम्ही. इकडे गोदावरीचा उगम झालाय म्हणतात याच्या खाली. जसं मी म्हटलं त्या माथ्यावरून खाली जिथं गोदावरीचा उगम होतो असं मानतात त्या ठिकाणी आलेलो आहे. इथं ते मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्ये नदीचा उगम होतो. ब्रह्मगिरी मुख्य दर्शन. आणि या साईडला डॅमचं असं विहंगम दृश्य दिसते. मोठा मोठा होत जातं. असं हे बाल्यावस्थेमध्ये गंगेचं स्वरूप. काही वाचिक मानसिक अनेक प्रकारचे जीवजंतू आपल्या पायानिशी हातानिशी मारले जातात. जसं गौतम ऋषीच्या हातून गो हत्या झाली म्हणून त्यांना गंगेला बोलवावं लागलं. त्याचप्रमाणे आपल्या हातानिशी पायानिशी अनेक प्रकारचे जीवजंतू मारले जातात. त्याचं पातक आपण फेडू शकत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातीभंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याच नाही यमपुरी. असं हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे गंगेचं उगम स्थान. सर्वांनी खाली बसायचे, हात जोडायचे. ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वांगस्तांग सोपिवा यस्मरेचा पुंडरी ताक्ष सभ्यान करतुची हे सर्वांतुची हे. आज तुझा योग आला का दर्शनाचा? पुढे सांगा.
उजव्या हातात पाणी ठेवा, पाणी प्यायचं नाही. तुमचं स्वतःचं नाव घ्या, आई वडिलांचं नाव घ्या, तुमचं गोत्र वगैरे माहिती असेल गोत्राचा उच्चार करा. पुढे सारखा जेवढं हे बघा नौखे माणसं असे वर आले गए होते. आपला असिस्टंट इंजर्ड असिस्टेंट माय फोटोग्राफी असिस्टेंट इंजर हो गया है अभी. असिस्टंट हाँ असिस्टेंट 2 असिस्टेंट 1 वन मी आहे. गडावर नेहमी सेफ आणि आपला अंदाज घेऊन चालायचं असते. बघा हे काका पडलेले वाईट वाटते बघून, पण सेफ्टी आपलीच जिम्मेदारी. 4:30 वाजलेत आणि आता गड उतरतोय आम्ही. टोळी क्रमांक 1 आमची इथे थांबली. हॅलो मिस भोजपुरी. हॅलो हॅलो मोठो. आणि ही जागा आहे जिथं माकडं मिळतील आपल्याला. ते बघा तिकडे समोर गँग सगळं चोरून घेऊन जातात. आणि समोर हे खाली त्र्यंबक सिटी, त्याच्या आतमध्ये त्र्यंबकेश्वराचं मंदिर. हे सगळे परत चाललेत आणि हे नवीन जवान ट्रेकर दोघं वरती चाललेत. ओय बाळांनो नवीन कपल्स नाही. स्पिरिट बघा किती वेळ आहे बाबा वरती. पहिल्यांदा चाललाय काय? होय काय? जसं सांगितलं आता खाली चाललोय, पण प्लॅन मध्ये चेंज असा आहे की मंदिरात नाही जाणार आहे आम्ही आता. तर डायरेक्टली जेवण करून नाशिकला आणि तिथून पुढचा प्लॅन कसा होतोय ते अपडेट करूया. तर ब्रह्मगिरी पर्वतावरून खाली आलोय. माझ्या पाठीमागच्या बाजूला मंदिर आहे, पण जसं की सांगितलं की लेट होतोय, तर लेट झाल्यामुळं आम्ही काय आतमध्ये जात नाही आहे. आणि आता चाललो बस स्टॉपकडे, कारण नाशिकला जायचं आहे. नाशिकमधून परत जे दादा आहे त्यांच्या घरी जायचं आहे, जेवायचं आहे. तर हा व्हिडिओ इथेच थांबूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूयात याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तो पाठीमाग आहे, आम्ही चाललो आहे सप्तशृंगी आणि तिथून सापुताऱ्याला. बाय.